नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत किचनमध्ये लागणारे रोजचे मसाले. थोडेसे हेल्दी, खायला सुद्धा खूप छान आणि आरोग्यदायी. सुरुवातीला आपण जिरे पावडर बघूया. गॅसवरती कढई ठेवायची. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. कढईमध्ये काही गरम मसाले घालायचे. तर त्या गरम मसाल्यामध्ये मी 2 इंच दालचिनी घेतली आहे, 2 मसाले वेलची, 4-5 हिरव्या वेलच्या घेतलेत, 10-12 लवंगा आणि 10-12 मिरे घेतलेत. हलकं भाजून घ्यायचं हे आणि नंतर घालायचे जिरे. जिरे पटकन भाजले जातात म्हणून हे अख्खे मसाले आधी भाजून घ्यायचे. तर 100 ग्रॅम जिरे आहेत हे आणि 100 ग्रॅम जिऱ्यांसाठी मी तेवढे गरम मसाले घेतलेले आहेत. हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. मंद गॅसवरती 2-3 मिनटं चांगलं सतत हलवत भाजून घ्यायचं. खूप छान वास सुटतो आणि जिरे कुरकुरीत होतात आणि पावडरसुद्धा खूप छान अशी बारीक होते. तर 2 मिनटं भाजून झाल्यानंतर खूप छान असे जिरे तयार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया एका भांड्यामध्ये आणि धने पावडर बघूया. आता धने पावडर बनवताना सुद्धा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. धनेसुद्धा पटकन भाजले जातात. तर धनेसुद्धा 100 ग्रॅम आहेत, म्हणजे जवळजवळ 15 दिवसासाठीचा हा मसाला आहे. आरामात पुरतो छोट्या छोट्या भाज्यांसाठी. याच्यामध्ये घालायचे आहे 2 चमचे बडीशेप. आता बडीशेप आपल्याला खूप उपयोगी आहे, माहीतच आहे. सोबत घालायची आहे मेथी आणि थोडंसं 2 चमचे घालणार आहोत आपण याच्यामध्ये आळशी. आता ह्या सगळ्या पदार्थ रोजच्या आपल्या आहारामध्ये आलं तर किती छान, नाही का? मेथी तर माहीतच आहे तुम्हाला, उच्च रक्तदाब असेल म्हणा किंवा ब्लड शुगर असेल तर त्याच्यासाठी किती गुणकारी आहे. बडीशेप जी आहे ती आपलं पोट साफ होण्यासाठी किती मदत होते बडीशेपची. आणि आळशी अंगदुखीसाठी तर खूपच छान आहे. शरीरावर झालेल्या जखमासुद्धा भरून येतात आळशीने. तर असं हे आपली धने पावडर तयार करून घ्यायची आपण रोजच्यासाठी. तर धने भाजून झालेले आहेत. आता शेंगदाणे. आता आमच्याकडे घाटावरती म्हणजे कराडच्या साईडला प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट हे असतंच. पालेभाज्या असू द्या किंवा कोणती रस्सा भाजी असू द्या, शेंगदाण्याचं कूट हे आलंच. तर शेंगदाणे कढईमध्ये घालायचे. मंद गॅसवरती हलके हलके डाग पडेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे. खूप कडक आणि छान होतात शेंगदाणे आणि वाटून घ्यायचे. जर रश्श्यामध्ये घालायचे असतील तर थोडे बारीक वाटून घ्यायचे, म्हणजे बारीक पावडर करून घ्यायची. आणि जर पालेभाजीमध्ये घालायचे असेल तर थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर इथे जिरे पावडर झाली आहे वाटून आपली, बघा किती छान. अगदी जिरे पावडर म्हणजे थोडक्यात आपला गरम मसालाच तयार झालेला आहे याचा. एरवी रोजच्या आहारामध्ये जिरे पावडर आपण वापरत नाही, तर अशा प्रकारे जर पावडर केली तर ती रोजच्या आहारामध्ये आपण म्हणजे भाज्यांमध्ये घालू शकतो. गरम मसाल्याऐवजी आपण हीच पावडर वापरू शकतो. ही धने पावडर किती पौष्टिक झाली बघा. हिच्यामध्ये आपण घातलं आहे बडीशेप, मेथी आणि हळीव. आरोग्यासाठी पण छान आणि भाजीला सुद्धा खूप छान चव येते. तर बडीशेप आणि धने पावडर आणि जिरे पावडर आपली तयार झाली आहे. आता आपण शेंगदाण्याचं कूट जे करणार आहे ते 2 प्रकारचं करणार आहे. मगाशी ज्याप्रमाणे मी सांगितलं, पालेभाज्यांसाठी थोडंसं जाडसर आणि रश्श्यासाठी थोडंसं बारीक असं कूट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मला लागणारे 15 दिवसाचे मसाले तयार करून ठेवते आणि हेच मसाले मी भाजीमध्ये घालते. फारसा गरम मसाल्याचा वापर नाही केला जात बाहेरच्या, आणि बाहेरचे मसाले आणून खाण्यापेक्षा आपण हे असेच घरात तयार करून खाल्ले तर अजूनच पौष्टिक होतात. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्ही बघू शकता किती छान असे आपले मसाले सगळे तयार झालेले आहेत. शेंगदाण्यांचं कूट जर जास्त दिवस ठेवायचा असेल तर शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. थंड करायला तव्यामध्येच ठेवायचे. खूप छान असे शेंगदाणे खुसखुशीत तयार होतात. कूट करायचं. कूट करताना थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये, म्हणजे मुंग्या लागत नाहीत कुटाला. कधी कधी शेंगदाण्याच्या कुटाला मुंग्यासुद्धा लागतात. तर ठेवताना हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित ठेवायचं आणि थोडंसं मीठ घालायचं. आणि असे हे ताजे मसाले आवडले तर